तर कडकडीत तेलामध्ये मिरची अशी तळली ना स्वाद भारी लागतो बरं का सगळ्या भाज्यांना. तर तेल कसं कडकडीत गरम होऊन द्यायचं. नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉग. काकांना जायचं आहे लग्नाला आणि मग म्हटलं की नाश्ता करून जा, कारण जेवण बिवण मग तिथं उशिरा होईल. तसे लग्न कार्य झाल्यावरच काही ठिकाणी असतं म्हणा लवकर, पण आपल्याला काही माहिती नाही, त्याच्यामुळं म्हटलं की नाश्ता करून जा, कारण त्यांना गोळ्या घ्यावं लागतं. आता माझे चालू आहे जायचं काम, नाश्ता करायचं काम चालू आहे माझं. सकाळचे 7 वाजले होते. काकांना मी चहा द्यायला गेले आणि काका मला म्हणाले की आज काही माझ्यासाठी जेवण करू नको म्हणे, मी जाणार आहे बाहेर, आज लग्न आहे तिकडं जाणार आहे. तर मी म्हटलं मग लग्न म्हटलं तरी कसं आहे की कधी कधी उशीर होतो, 12-1 वाजता जेवायला, त्याच्यापेक्षा थोडा नाश्ता करा, कारण त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात. आणि मग नाश्ता केलं म्हणजे मग आपल्यालाही काळजी नसते. तर त्याच्यासाठी मग मी हे पोहे करून राहिली होती. आणि तसा आज रविवार होता आणि सगळ्या भाज्या संपलेल्या होत्या आणि मी तसा विचार केला होता की काय करावा, पिठलं करावं. पण आता नाश्त्यावर आल्या म्हटल्यानंतर मला काही टेन्शन राहिलं नाही त्यांच्या स्वयंपाकाचं. चला आता पाणी ठेवून देते आणि त्यांना नाश्ता नेऊन देते आणि माझं जे राहिलेलं काम आहे ना ते मग करून घेते आता, कारण मला टेन्शनच नाही राहिलं ना की जेवणाचं. मग मी माझ्यासाठी काही पण करू शकते. आता 7 वाजलेले आहे. आज रविवार आहे, त्याच्यामुळे केस धुवायचे, तर मला हे 2 पातेलं तापवायचे आहे. तर आता हे पातेलं तापस तर मी तिकडचं काम करून घेते जे माझं राहिलेलं आहे. आता मला धणे लावायचे आणि धणे लावायच्या अगोदरची पूर्वतयारी तुम्ही पाहिली, म्हणजे ते खोदलं होतं, त्याच्यानंतर मी पाणी सोडलं. मग पाणी इतकं झालं होतं ना, मग दुसऱ्या दिवशी ना ते पाहिलं तर पाणी काही निचरलंच नव्हतं. म्हटलं नको, लय गजगज आहे, तर आपण दुसऱ्या दिवशी करू, म्हणजे तो आजचा दिवस उजडलेला आहे. आणि हे मी जे धणे आहेत ना ते अख्ख्याके नाही, तर मी त्याला काय करणारे, हे चपलीने असे रगडून त्याचे फापाळ्या करणारे असे 2 टरकलसारखे, आणि अगदी चुरा नाही, अगदी अल्लाद करून राहिलेली आहे. त्यामुळे त्याचा आहे ना अगदी चुरा होत नाही, त्याचे असे टरकलं बरोबर 2 साईडला 2 निघतात. आणि हे जे आहेत ना, हे जी कोथिंबीर उगवली होती ना ती मला आठवती शाळेमध्ये, तर ती आठवण मी पुढं सांगते. चला आता हे पहा, या पद्धतीने असे टरकलं निघालेले आहे, असे केलेले आहेत मी. आणि चला आता परवाच्या दिवशी पाणी टाकलेलं आहे, आता बरंच निचरलेलं आहे. कालच करायचं होतं पण काल काय म्हटलं जरा ओलसरच वाटलं ते जरा. आता हे निचरलेलं ना, आणि आता पाणी येईल ना तर मग मला पाणी तर सोडावंच लागणार आहे, कारण मग चिमण्या काय होतात, चिमण्या खाऊन घेतात हे. आता माझ्याकडे वेळच वेळ होता, त्याच्यामुळं काय आता मी निवांतपणे हे धणे लावू शकत होते. जे की सरी पाडून लावायची की बुचके लावायचे हे काय ठरवलं नव्हतं. पण काय झालं की हे पाणी जेव्हा टाकलेलं होतं ना त्यावेळेस ते पुन्हा कडक झालं होतं आणि मग मला पुन्हा ते खोदून एक समतल करावं लागलं, कारण जो इकडचा भाग आहे ना, इकडं 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस नळी टाकली होती ना त्यावेळेस तिथं साचत होतं आणि तिथून पुन्हा ते फुटत होतं. त्यामुळं म्हटलं की चला आता आपण आहे ना हे सर्व एकदम एक समान पद्धतीने करून घेऊ. आणि आता हे धणे जरा असे हातानेच उधळल्यासारखे टाकले आणि म्हटल्यानंतर ही माती काही करू आपण त्याच्यावर लोटून देऊ, म्हणजे वर खाली करून घेऊ याच्याने, खुरप्याने. सुरुवातीला आम्ही लहानपणी ज्यावेळेस शाळेतच होतो त्यावेळेस आमच्याकडं असं काम दिलेलं होतं की तुम्ही तुमचं 4 मुलींनी छानपैकी असं काहीतरी बाग फुलवा, काहीतरी लावा. तर आम्ही त्यावेळेस अशाच पद्धतीने असे धणे लावलेले होते आणि मस्तपैकी कोथिंबीरसुद्धा आली होती आणि आम्ही शाळेतच मॅडमला विकली होती, काही आम्ही बाजारात जाऊनसुद्धा विकली होती. तर कधी पण मी कोथिंबीर लावायच्या वेळेस ना मला ते शाळेचे दिवस आठवतात आणि ती फुललेली कोथिंबीरसुद्धा आठवती. त्यावेळेस खरंच श्रमाचं चीज झालं होतं. आता जेवढे मी बियाणं घेतलं होतं ते कमी पडलं. आता पुन्हा मी काय करू राहिले, उरलेले सगळे जे आहेत ना ते धणे पुन्हा चपलीने थोडेसे रगडून पुन्हा आता मी घेऊन चालले आहे. आणि आता ह्यावेळेस मी आता फुकून नाही, तर आता मी ना बुचके लावून राहिलेले आहे. म्हणजे कसं 10-15 धणे घेऊन ते एक
थोडासा खड्डा करायचा आणि 4-4 अंतराने ह्या पद्धती. जो भाग घेतला होता ना तो भरपूर मोठा होता. म्हटलं आता हे जेवढे धणे आहे ना ते सगळे याच्यामध्ये आता पुरून जातील आणि मग काय आता नळी टाकून ते तेवढा पूर्ण वाफा भरून देऊ. आणि तसंही ते थोडंसं ओलंच होतं आणि तरी पण नाही म्हटलं तरी थोडंफार पाणी द्यावंच लागेल. 2 वर्षापूर्वी पण कोथिंबीर लावली होती, भुईमुगाच्या शेंगा लावल्या होत्या आणि मेथी पण, ते सगळं वरच्या वावरामध्ये. आणि मी आता हे लावता लावता सारखी इकडं बघत आहे कारण इथं आरामशीर असं कुत्रं येऊन बसलेलं आहे गारव्याला. याला किती उचकून दिलं तरी ते पुन्हाच येत होतं ना. आता काय करावं म्हटलं, आता हे लावता लावता हा पण विचार आला आता आपलं हे टिकल का, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि हे कुत्रे येऊन जर बसले तर चला सगळ्या कामाचा आपला बट्ट्याबळ होईल आणि कोथिंबीर काही आपली यायची नाही. काहीतरी आता याच्यावर आयडिया पण करावं लागेल. आता हे सगळीकडं माझं बुचक्याने लावून झालं. काही धणे खुरप्याने अशी सरळ रेषा ओढून असं ओळी ओळीनी सुद्धा म्हणजे सरी पडून असं लावलेलं आहे. आणि नळी होती तिकडं. आता नळी आणूस तर म्हटलं हे कुत्रं पुन्हा येऊन नको बसायला, तर हेच काय कोणतंच कुत्रं येऊन नको बसायला, कारण कसं आता उन्हाळा सुरू झाला आहे ना त्याच्यामुळे मग ते गारव्याला येऊन बसतील आणि मग आता आपले धण्याचं काय होईल. मग मी म्हटलं ते आता तिकडं काडक्या पडलेल्या आहेत त्या काडक्या उचलून कडेकडेने अशा लावून देते, म्हणजे कसं कुत्रे आतमध्ये पण जाणार नाही आणि आपले धणे जे आहे ते व्यवस्थित येतील आणि पाणी पण आपल्याला व्यवस्थित असं देता पण येईल. आता ही माझी पहिलीच वेळ आहे हे बांधावर मी हे असे धणे लावायचे, पण इकडच्या भागामध्ये धणे लावलेले आहे, लसूण लावलेला आहे, पुन्हा काय नाही ते केलेलं आहे. आता काडक्या सगळ्या लावून झाल्या, पण आता आहे ना इकडचा जो भाग आहे ना तो एवढा म्हणजे धणे इथपर्यंतच लावून दिले आणि बाकीचा जो जेवढा खोदलेला होता 2 दिवसापूर्वी, तर म्हटलं आता तिथे ना मेथी लावून द्यावा किंवा काही दुसरं काही असेल तर बघू, वांग्याचं रोप लावून द्यावा, म्हणजे तेवढंच घरच्या घरी वांगे होतील, नाहीतर मेथी. तर आता पुढं पाहू. पण हे कसं धणे म्हणजे कोथिंबीर आल्यानंतर. चला आता उचला, पाणी तापलं का नाही पाहावं लागेल. 2 पातेलं तापवायचे आहे. तर सकाळचं मी असं हे धणे लावून दिलेले आहे आपल्या गार्डनमध्ये. मस्तपैकी छान असं गार्डन होईन आता इथं. याचा काहीतरी वापर करता येईल ह्या उन्हाचं. इथं एवढं ऊन येतं तर चला 8:30 वाजले. काकांचा दुसरा चहा सकाळी दिला होता, पण मग ह्या टायमाला सुद्धा लागतो. आता पोहे वगैरे खाऊन बराच वेळ झालेला असेल त्यांना, तोपर्यंत ते जरा तासभर काम करत होते. त्यांना चहा नेऊन देते, त्यांची देवपूजा पण झालेली असं. चला अक्काकडनं मी गहू घेऊन आले, आता वाळत घालते, दळण करायचं आहे. चला आता हे मस्त वाळले जातील. चांगलं ऊन आहे कडकडीत पडलेलं. दुपारची वेळ होती आणि म्हटलं कोण आलं गड्या बघूया. तसं मला माहितीच होतं अक्का येणार आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आधी होळीचा व्हिडिओ होईल, नंतर आई येण्याचा व्हिडिओ होईल, कारण मग ते होळीचा व्हिडिओ खूप लांबला असता. तर आई आलेली आहे, बहिणीच्या घरी गेली होती, तर 8-10 दिवस गेली होती आणि मग आता बारसं झाल्यानंतर ती आली. आणि तसं आहे म्हणजे आता घराचं आता फरशा बसवायचं आहे, त्याच्यासाठी मग चला अक्का आली. आता अक्काचं सामान बरे 8-10 दिवस राहिली अक्का, 8-10 दिवस राहिली म्हटलं. अगं कांद्याची पात आणली का? मी काकांना वांगे आणि शेवग्याच्या शेंगा आणायला नाही सांगितल्या. हां एक ने ना, कुठं एवढंच जायचं आहे का? हे काय बाटली अशा रिकामी घेऊन आली. हा का तुझं. चला काका बाजार घेऊन आले, आज रविवार.
आणि उद्या होळी. तर मी होळीचं लॉग आहे ना मी लवकर टाकणार आहे. आणि हे तुमचं आहे ना, मी तेच म्हटलं. ठीक आहे, ही माझं आहे. हां. चला, बटाटे सांगितले होते जास्त. बाई 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 बाई, बटाटे किती आणले. आणि चला आता घेते बाजार भरून. उद्या होळी राहणार आहे. मी काय करणार आहे, उद्याचा लॉग आहे ना असेल तो होळीचा लॉग मी लवकर टाकणार आहे. त्या मनाने मी हा व्लॉग नंतर टाकणार आहे. तर चला मग आजचा लॉग मी इथंच एंड करते. हा बाजार आणलेला आहे. भेटूया होळीच्या लॉगमध्ये पहिल्यांदा. बाय बाय.